महत्व आहे आणि बहुमत तेजीच आमच्याकडे आहे असं त्यांनी ना मग आता अर्ध्या तासाने निकाल कळणार आहे ना, कशाला काळजी करतोय? नाही पण वैभव नाईक म्हणतात की आमची हार आम्ही पत्करतोय आणि आम्ही हार मान्य करतोय कारण आम्हाला माहिती आहे की आम्हीच डिस्क्वालिफाय होणार आहे असं वैभव नाईक म्हणतात. ते आता त्याला काय स्वप्न पडलं असं तर मला काय माहिती नाही, किंवा त्याला जर कोणी आतून बातमी दिली असली तर त्यालाच विचारायची. आम्हाला अजून काही तसं कळलेलं नाही, पण जे काय होईल त्याला आम्ही सामोरं जाण्याला आता तयार आहोत, म्हणून इथं आलेलो आहोत. बरं, संजय राऊतांनी जे म्हटलंय की मॅच फिक्सिंग आहे, म्हणतात की सगळं काही दिल्लीवरून ठरलेलं आहे, इथे फक्त शिक्कामोर्तब करायचंय. संजय राऊत हे स्वप्नाळू आहेत की त्याला नेहमी स्वप्न पडत असतात आणि त्या स्वप्नामध्ये काय येऊन त्याला कोणी सांगितलं असेल ते त्यांचं त्यांना माहिती, आणि सकाळी मग त्यांना बोलावं लागतं. त्याशिवाय काय सगळ्यांचं आकर्षण होत नाही. त्यासाठी त्यांनी जे काही मॅच फिक्सिंग ठरवले असेल ते त्यांचं त्यांना लकलाभो. व्हीप कुणाचा लागू होणार, व्हीप कुणाचा लागू होणार आणि भविष्यात काय घडेल असं तुम्हाला वाटतं? जर तुम्ही आज जिंकलात तर काय कराल? तसं आहे ना, अर्ध्या तासात सगळं कळेल ना, तर कशाला काळजी बरं, करायची? जल्लोष कसा साजरा करणार बरं शेठ गोगावले? अर्ध्या तासानंतर कळेल ना तुम्हाला, तर थांब जरा, घाई करू नकोस. पण आज विजय होणार निश्चित, एवढा निकाल तुमच्या बाजूने लागेल आम्हाला खात्री वाटते. जा आता पुढं दुसरं बघू दे. तर आपण पाहतोय या ठिकाणी की भरत शेठ गोगावले यांनी म्हटलंय की विजय हा आमचाच होणार आहे, अर्धा तास केवळ थांबा, कॉन्फिडंट वाटतात आणि त्यामुळे काय घडेल पाहणं महत्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.